नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा नॅशनल हेल्थ मिशन थ्रू या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी नाशिक याच्यामध्ये काही जागा निघालेल्या होत्या। त्या जागेचा या ठिकाणी बघा पात्र आणि अपात्र यादी या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी बघा जी वृत्तमधील प्रसिद्ध जाहिरात होती, जाहिरात क्रमांक 2/2025 दिनांक 24/1/2025 ला या ठिकाणी जी या ठिकाणी डिस्प्ले झालेली होती। या ठिकाणी बघा त्याची पात्र आणि अपात्रतेची यादी या ठिकाणी लागलेली आहे। तर आपण बघणार आहोत पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघा याच्यामध्ये की अपात्र आणि पात्रता यादीमध्ये काय दिलेलं आहे नेमकं। यामध्ये बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दैनिक सकाळ व दैनिक आपले महानगर वृत्तपत्रातील प्रसिद्ध जाहिरात क्रमांक 2/2025 24/1/2025 नुसार खालील पदाकरता प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने या पदाकरता प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आलेली, म्हणजे याच सूचनापत्रासोबत त्यांची यादी जोडलेली आहे। यामध्ये बघा सदरल यादी ही उमेदवारांना आक्षेप आणि हरकत असल्यास लक्षात घ्या तुम्हाला या ईमेल आयडी वरती दिनांक 25/3/2025 पर्यंत 6 वाजेपर्यंत पाठवायची आहे। तर या तुमच्याकडे फक्त एकच दिवस राहिलेला आहे। विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा या ठिकाणी विचार करण्यात येणार नाहीये। उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपींपाती सुधारणी गुणवत्ता यादीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी समुपदेशन प्रक्रियेबाबत अधिकची माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे। या ठिकाणी बघा हे जे नेम ऑफ द पोस्ट आहेत, कोणती पोस्ट होती, डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट, एसटीएस एनटीईपी, यानंतर ऑडिओलॉजिस्टचं या ठिकाणी हे 4 पदे होते आणि या 4 पदाशी रिलेटेड भरपूर जागा होत्या यामध्ये। तर ही जिल्हा परिषद नाशिक कडून आलेलं आहे। यामध्ये बघूया या ठिकाणी बघा हे नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी नाशिक कडून या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी बघा इलिजिबल आणि नॉट एलिजिबल लिस्ट लागली आहे। यामध्ये सर्वात आधी बघा कॅन्डिडेट नेम दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तुमची। या ठिकाणी बघा कॅन्डिडेटची कॅटेगरी दिलेली आहे, बेसिक क्वालिफिकेशन ॲज ॲडव्हर्टाइजमेंट, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा ग्रॅज्युएशन, लास्ट इयर पर्सेंटेज ऑफ बेसिक क्वालिफिकेशन, तुमचं जे त्यासाठी लागणारं बेसिक क्वालिफिकेशन आहे त्याचं लास्ट इयरचं जे ग्रॅज्युएशनची टक्केवारी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा रिलेव्हंट हायर क्वालिफिकेशन, जर तुम्ही त्याच्याशी रिलेट जसं बीडीएस आहे आणि एमपीएच केला आहे तर हायर क्वालिफिकेशन केलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे प्रत्येक स्टुडंटच्या नावासमोर। त्यानंतर बघा या ठिकाणी गव्हर्नमेंट एक्झाम एक्सपिरियन्स एनएचएम काही असेल तर तो सुद्धा या ठिकाणी मेन्शन झालेला आहे। या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनीच त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे। नंतर आहे या ठिकाणी बघा 50% ऑफ बेसिक क्वालिफिकेशन कॉलम नंबर, ठीक आहे। ते या ठिकाणी बघा जे तुमचं क्वालिफिकेशन आहे किंवा या त्यासाठी जे मार्क पडलेले होते त्याला 50% मार्क या ठिकाणी देण्यात आलेले होते, त्यापैकी मार्क्स तुम्हाला भेटलेले आहेत। काहींना या ठिकाणी 0 पण भेटलेले आहेत। या ठिकाणी बघा 20 मार्क्स फॉर हायर एज्युकेशन, क्वालिफिकेशन जर तुमचं हायर असेल त्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त तर त्याला 20 पैकी मार्क होते आणि मॅक्सिमम 30 मार्क्स फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स, ठीक आहे। तर हे सगळ्यांकडे नाहीये, ज्याच्याकडे असेल त्याला भेटलेला आहे या ठिकाणी। तर टोटल जे मार्काची कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी दिलेली आहे। इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल हा क्रायटेरिया किंवा रिमार्क या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी बघा नॉट इलिजिबल बऱ्याच जणांचं दिलेलं आहे आणि समोर बघा या ठिकाणी तुम्हाला कारण सुद्धा दिलेलं आहे। नॉट इलिजिबल असेल तर कास्ट कॅटेगरी नॉट मॅच लिहिलंय, नॉट रिक्वायर क्वालिफिकेशन आहे, कास्ट कॅटेगरी नॉट मॅच म्हणलं आहे। त्यानंतर बघा ॲज पर लास्ट पोर्ट कॅन्डिडेट नो बी कन्सिडर्ड लिहिलेलं आहे। त्यानंतर बरेच कारण दिलेले आहेत, कास्टच या ठिकाणी किंवा डॉक्युमेंट नॉट अटॅच्ड आहे। तर हे जे आहे पहिल्या पोस्टसाठी आहे डिस्ट्रिक्ट अँड एपिडेमिओलॉजिस्टचं या ठिकाणी लिस्ट आहे। त्याच्यानंतर बघा खाली ही जी लिस्ट आहे फिजिओथेरपिस्टची आहे, त्याच्यात सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहे, बऱ्याच जणांची इलिजिबलची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे त्या पदासाठी। म्हणजे एकूण मिळून हे सर्व क्रायटेरियामध्ये व्यवस्थित बसलेले आहेत। विद्यार्थ्यांचे नावं दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही सगळे चेक करून घ्या या ठिकाणी जे कोणी विद्यार्थी असतील यासाठी पात्र झालेले। त्यानंतर बघा खाली त्यानंतरचा पोस्ट नेम आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरचं आहे या ठिकाणी। तर त्याचे सुद्धा या ठिकाणी काही जण इलिजिबल झालेले आहेत, काही नॉट इलिजिबल आहेत। ज्यांनी नॉट इलिजिबल आहेत या ठिकाणी बघा ड्रायव्हिंग लायसन नॉट सबमिटेड केल्यामुळे नॉट इलिजिबल आहे। तर हे जे कोणी विद्यार्थी असतील या ठिकाणी तुम्ही आक्षेप घ्या, याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तुम्हाला सबमिट करायचं आहे तर तुम्ही ही इलिजिबल होऊ शकतात। यामध्ये लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनी कारण समोर दिलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला चेक करायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच जागा होत्या या, तर या व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या नावासमोर जे आहे ते व्यवस्थित क्वालिफिकेशन चेक करा, मार्क्स चेक करा, नॉट इलिजिबल आहे तर नॉट कशामुळे आहे हेही या ठिकाणी दिलेलं आहे, चेक करा। त्यानंतरचं जी पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्टची आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी बघा पद जे होते त्याला इलिजिबल दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांचं।
तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा नाशिक जिल्हा परिषदेने ही लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे पात्र आणि अपात्र उमेदवारांची. नॉट एलिजिबल आलेलं आहे आणि तुमच्याकडे ते डॉक्युमेंट किंवा ते कारण जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मेल करा त्यांना याच्यावरती. तर आक्षेप घ्या हरकत असल्यास. तर मी याच्यावरती अजून महत्त्वाचे डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नक्की किती जागा सुटलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत अजून सुटणार, त्याचा एक व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. त्यासाठी अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.